हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण विषय आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा आहे. आज आपण गप्प बसलो तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला त्याची किंमत मोजायला लागू शकते. म्हणून हा आवाज फक्त आजचा नाही तर येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा आहे. आज नारायणगाव मध्ये केवळ एक बैठक झाली नाही तर जुन्नरच्या भविष्याचा आवाज बुलंद झाला. हा प्रश्न फक्त रेल्वेचा नाही, हा प्रश्न आहे लाखो नागरिकांच्या विकासाचा, आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला न्याय मिळवण्याचा. जुन्नर तालुका महाराष्ट्रातील कृषी, उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा तालुका आहे. शिवनेरी किल्ला, लेण्याद्री, ओझर, नारायणगाव आणि परिसरातील उद्योग, व्यापार, शेती ही आपल्या महाराष्ट्राची शानच आहे. मग एवढा महत्वाचा तालुक्याला रेल्वे पासून वंचित का ठेवायचं? पुणे नाशिक रेल्वे मार्ग जुन्नर तालुक्यातून गेला तर शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळेल, विद्यार्थ्यांचा प्रवास सुलभ होईल, उद्योगांना नवी संधी मिळेल, पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याचा विकासाला नवा वेग मिळेल. ही कोणावरही अन्याय करण्याची मागणी नाहीये, हा आमच्या हक्काचा आवाज आहे. हा आमच्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढा आहे. आज नारायणगावच्या भूमीतून एक निर्धार व्यक्त झाला आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्ग जुन्नर तालुक्यातून झालाच पाहिजे. माननीय रेल्वे मंत्री महोदय, जुन्नरचा जनभावनेचा आदर करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला विकासाचा न्याय द्या. लाखो नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करून पुणे नाशिक रेल्वे मार्ग जुन्नर तालुक्यातूनच मंजूर करावा.